मराठी व्याकरणचे PYQ प्रश्न आहेत. प्रश्न आहे पहिला, शब्दाचा अर्थ ओळखा. रुची या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन आहेत असोशी, तृष्णा, आवड आणि भावना. तर रुची या शब्दाचा अर्थ आहे आवड. प्रश्न आहे दुसरा, खालील शब्दाचा समास ओळखा. तर शब्द आहे त्रिभुवन. त्रिभुवन या शब्दाचा समास आहे द्विगु समास. प्रश्न आहे तिसरा, सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहेत कुसहकार, असहकार, गैरसहकार आणि सहकारी. तर सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असहकार. प्रश्न आहे चौथा, कितीदा करू प्रीतीची याचना. या वाक्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहे प्रतीक्षा, विनंती, नवस आणि पूजा. समानार्थी शब्द आहे याचनाचा विनंती. प्रश्न आहे पाचवा, अक्करमाशी या आत्मकथनाचे लेखक कोण. तर याचे लेखक आहेत शरण कुमार निंबाळे. शरण कुमार निंबाळे. हा क्वेश्चन खूप IMP आहे, खूपदा विचारलेला आहे, रिपीटेड झालेला आहे. शरण कुमार निंबाळे. प्रश्न आहे सहावा, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर राम नसणे म्हणजे त्याचा अर्थ होतो अर्थ नसणे. प्रश्न क्रमांक नंतर आहे 7, वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे जो जी कीजे पुण्य लाहो. याचा प्रयोग कोणता आहे. तर प्रयोग आहे पुराण कर्मणी प्रयोग. प्रश्न आहे 8वा, वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे पोपटाने मिरची खाल्ली. तर पोपटाने मिरची खाल्ली याचा प्रयोग आहे समापन कर्मणी प्रयोग. प्रश्न आहे 9वा, आहे मनोहर तरी हे कोणाचे आत्मकथन आहे. तर हे आहे सुनीता देशपांडे यांचं आत्मकथन. हे आहेत मराठी व्याकरणचे PYQ प्रश्न जे एक्झामला आलेले आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकतात, म्हणून तुम्ही नक्कीच हे प्रश्न तोंडपाठच करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास आणि आणखी असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.